ACN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली विधानसभा मतदारसंघातील सारंगवाडी संग्राहक तलाव प्रकल्पातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी केली आहे। प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे उद्गार काढले। आमदार सौ श्वेताताई महाले पाटील म्हणाल्या, सारंगवाडी येथील जलप्रकल्प 2009 मध्ये स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या अथक प्रयत्नातून आणि गावकऱ्यांच्या पुढाकारातून मंजूर झाला होता। त्यावेळी जवळपास 17 ते 20 कोटी रुपयांचा असलेला हा प्रकल्प आज 250 कोटी रुपयांपर्यंत गेला आहे। मात्र दुर्दैवाने प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे हित साधणारे काम दिसत नाही। त्या पुढे म्हणाल्या, गावकऱ्यांनी मोठ्या आशेने आपली जमीन दिली, सहकार्य केले, परंतु प्रकल्पाच्या कामात जलसंधारण विभागाचे काही वरिष्ठ अधिकारी आणि पुणे येथील वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनीच्या संगतमताने शासनाची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप आहे। आमच्या पक्षाच्या टीमने मागील हिवाळी अधिवेशनानंतर पाहणी केली तेव्हा केवळ 20 ते 25% काम झालेले होते। आज जवळपास 8 ते 10% काम शिल्लक असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष पाहणीत 250 कोटी रुपये खर्च झाले असतील असे अजिबात वाटत नाही। मग शासनाचा पैसा नेमका कुठे गेला असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। मागील हिवाळी अधिवेशनात आम्ही लक्षवेधी मांडली। मंत्री महोदयांनी 3 महिन्यात SIT स्थापन करून अहवाल देण्याचे आश्वासन दिले होते। आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून आम्ही पुन्हा लक्षवेधी दिली आहे। SITचा अहवाल तातडीने येऊन दोषींवर कारवाई व्हावी असे त्या म्हणाल्या। आमदार महाले पाटील यांनी खालील गंभीर मुद्दे मांडले। पुच्छ कालवा संकल्पन व नदी खोलीकरणाची काही कामे न करता कागदोपत्री पूर्ण दाखवून निधी काढल्याचा आरोप। धरणाच्या भरावासाठी लागणारी माती व मुरुम धरण क्षेत्रातच उपलब्ध असताना 8 ते 20 किलोमीटर अंतरावरून 9,44,000 घनमीटर माती आणल्याचे कागदोपत्री दाखवून मोठा आर्थिक गैरव्यवहार। महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या सेंट्रल डिझाईन ऑर्गनायझेशन म्हणजे CDO नाशिक यांच्या EUG कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP याकडून डिझाईन्स तयार करून घेतल्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढल्याचा आरोप। प्रत्यक्षात CDO डिझाईन प्रमाणे कामे झाली असताना बिल मात्र COEP डिझाईन प्रमाणे काढल्याने कोट्यवधींचा अपव्यय। वॉटरफ्रंट कंपनीकडून संबंधित अधिकाऱ्यांना महागडी गाडी भेट दिल्याचा आरोप, तसेच परिवहन विभागात त्यांची नोंद असल्याचा दावा। अवैध उत्खनन प्रकरणी महसूल विभागाकडून दंड व न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती। हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे, परंतु शेतकरी हित अबाधित राहिले पाहिजे। दोषी अधिकारी असोत किंवा ठेकेदार कंपनी ज्यांनी शासनाची फसवणूक केली त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असे स्पष्ट शब्दात आमदार सौ श्वेताताई महाले पाटील म्हणाल्या। त्या पुढे म्हणाल्या, आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पारदर्शक चौकशी होऊन पुढील 2-3 महिन्यात प्रकल्प पूर्णत्वास जाईल अशी आम्हाला खात्री आहे। 2009 मध्ये चिखली विधानसभेतला हा जो सारंगवाडीचा प्रकल्प आहे हा मंजूर झालेला होता। स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या अथक प्रयत्नातून, गावकऱ्यांच्या पुढाकारातून मोठ्या आशेने गावकऱ्यांनी या ठिकाणी या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्यात, सहकार्य केलं। जेव्हा प्रकल्प मंजूर झाला तेव्हा जवळपास 20 कोटीचा होता आणि आजच्या घडीला जवळपास 250 कोटीपर्यंत याची कॉस्ट गेली। दुर्दैवाने कुठलंही काम या ठिकाणी झालं नाही। शेतकऱ्यांचं हित कुठेही या ठिकाणी जोपासलं गेलं नाही। वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन आणि या विभागाचे अधिकारी खुशिरे साहेब यांच्या संगनमताने याच्यामध्ये प्रचंड मोठा ही काम या ठिकाणी झालं नाही। शेतकऱ्यांचं हित कुठेही या ठिकाणी जोपासलं गेलं नाही। वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन आणि या विभागाचे अधिकारी खुशिरे साहेब यांच्या संगनमताने याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचं त्या ठिकाणी काही काही कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला होता। एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे सुद्धा मागणी केली होती। त्या मागणीनुसार गेल्या अधिवेशनामध्ये हा विषय आम्ही घेतला। याची गांभीर्याने दखल मंत्री महोदयांनी घेतली, लक्षवेधी आम्ही लावली होती आणि 3 महिन्यात SIT स्थापन करून 3 महिन्यामध्ये याचा सर्व रिपोर्टिंग ते करणार होते। आता 3 महिने होत आहेत। उद्यापासून परवापासून बजेटचं अधिवेशन चालू होतं
अधिवेशन झाल्यानंतर तत्काळ आमची भारतीय जनता पार्टीची एक टीम या ठिकाणी पाहणी करून गेली होती. त्यावेळेला आज जेवढं काम दिसतं त्याच्या फक्त 20 ते 25% काम तेव्हा झालेलं होतं. परंतु तेव्हापासनं तर आजपर्यंत हे काम त्या ठिकाणी प्रगतीने चालू आहे. हा प्रकल्प झाला पाहिजे, शेतकरी हिताचा हा प्रकल्प आहे. प्रकल्प बंद पडावा, थांबावा ही धारणा कोणाची नाही आहे. परंतु जे शेतकरी हित आहे ते शेतकरी हित या प्रकल्पातून कुठूनही दिसून येत नाही आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. वॉटरफ्रंट कंपनी असेल किंवा या विभागाचे संबंधित अधिकारी असतील, जे कोणी दोषी असतील त्या दोषींवरती कठोर कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी त्या ठिकाणी आहे. आता SITचा जो काही रिपोर्ट येईल तो येईलच, परंतु आपण आता हा संपूर्ण गावकरी इथे सोबत आहेत. पूर्ण प्रकल्पाची पाहणी केली. 200-250 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे आणि जवळपास एक 8-10% काम राहिलेलं आहे. पूर्ण पाहणी केल्यानंतर असं दिसत नाही आहे की 200-250 कोटी या प्रकल्पामध्ये लागले असतील किंवा खर्च झाले असतील. तर मग नक्कीच हा पैसा नेमका शासनाचा पैसा, जो शासनाने शेतकरी हितासाठी दिला होता, हा पैसा नेमका कुठे गेला? अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. विधिमंडळामध्ये आम्ही पुरावेसुद्धा दिलेत. वॉटरफ्रंट कंपनीकडून जे MD आहेत कुशिरे साहेब यांना एक मर्सडीजसुद्धा गिफ्ट देण्यात आलेली होती. एका वर्षामध्ये 30 मर्सडी वॉटरफ्रंट कंपनीच्या नावाची मर्सडी त्यांच्या कुशिरे साहेबांच्या लहान्या भावाच्या नावावरती रितसर झालेली आहे. त्याची नोंद परिवहन डिपार्टमेंट पुण्याला आहे. त्याच्यानंतर महसूल विभागाचा सुद्धा अवैध पद्धतीने यांनी उत्खनन केलं. तोही यांना दंड भरायचा आहे. त्याचेही कोर्टामध्ये केसेस चालू आहेत. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. शेतकऱ्याला कुठलीही मदत अद्यापपर्यंत झालेली नाही आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये, बजेटच्या अधिवेशनामध्ये आम्ही पुन्हा याच्या संदर्भात लक्षवेधी टाकलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने ही जी SIT आहे, ही SIT त्या ठिकाणी रिपोर्ट देईल आणि जे कोणी याच्यात दोषी असतील त्या दोषींवरती कारवाई होऊन प्रकल्प येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये पूर्ण होईल अशा पद्धतीचं ठाम भूमिका त्या ठिकाणी देवाभाऊंचं सरकार घेईल. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.